आपण पाहताय व्हीसीएन न्यूज, आपला विदर्भ, आपली बातमी। नमस्कार, मी आशिष। व्हीसीएन न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत करतो। बघूयात आजच्या काही महत्त्वपूर्ण बातम्या। फिफा वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर राज्यात खेळाडूंच्या प्रोत्साहनासाठी व फुटबॉल या खेळाच्या प्रचारासाठी आयोजित महाराष्ट्र फुटबॉल मिशन 1 मिलेनियम या कार्यक्रमात शहरातील सुमारे 50 शाळांचे 7000हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते। विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी क्रीडा संकुलाचे मैदान फुलून गेले होते। प्रत्येक संघाकडे नवा फुटबॉल होता आणि प्रत्येकालाच खेळण्याची प्रचंड उत्सुकता। अवघे वातावरण फुटबॉलमय होऊन गेले होते। फुटबॉलची प्रतिकृती घेऊन विविध रंगांचे फुगे उडू लागले। तसा मुलांनी एकच जल्लोष केला। त्यानंतर पालकमंत्र्यांनी फुटबॉलला किक मारून गोल केला। मुलांचा उत्साह, आनंद, प्रोत्साहनपर गीते आणि जल्लोषाने आसमंत निदादून गेले होते। क्रीडा शिक्षक मोहन इंगळे यांनी आपल्या सुंदर आवाजात फुटबॉल गीत सादर केले। मैदानावर उभारलेल्या फुटबॉल प्रतिकृतीसह सेल्फी काढून घेण्यासाठीही अनेकांनी गर्दी केली होती। यानिमित्त क्रीडा विभागातर्फे निबंध, शुभेच्छा पत्र व चित्रकला स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले। या मिशनमध्ये विविध संघांना क्रीडा विभागाकडून फुटबॉलचे वितरण करण्यात आले होते। खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी स्वतःकडून खेळाडूंना 200 फुटबॉल उपलब्ध करून दिले। विविध क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन देण्याचे शासनाचे धोरण आहे। फुटबॉल मिशन 1 मिलेनियमद्वारे खेळांप्रती प्रेम वाढवून क्रीडा क्षेत्रात देशाला अधिक उंचावर नेण्याचे शासनाचे ध्येय आहे, असे यावेळी प्रवीण पोटे पाटील यांनी सांगितले। ते म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार क्रीडा क्षेत्रासह विविध क्षेत्रात अनेक लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करत आहे। आज हा फार महत्त्वाचा एक चांगला दिवस या देशामध्ये नव्याने पद्धतीने एक उगवलेला आहे, ज्याचं या देशामध्ये कधीही आणि कधीही न होणारा हा आजचा महत्त्वाचा दिवस आहे। आज या फुटबॉलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गोडी निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांमध्ये त्याची एक लाग चांगला व्हावा, एक आवड निर्माण व्हावी आणि हा आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या देशामध्ये फुटबॉल हा एक चांगली स्पर्धा मोठ्या प्रमाणात व्हावी या दृष्टिकोनातून माननीय प्रधानमंत्र्यांनी याची सुरुवात केली। आणि सगळ्यात महत्त्वाचा फिफा वर्ल्ड कप हा ज्या पद्धतीने या देशामध्ये आपण गाजवणार आहे किंवा या पूर्ण वर्ल्डमध्ये गाजवणार आहे, या पद्धतीने या सगळ्यांचं एकत्रीकरण करून आपण समोर यावं या दृष्टिकोनातून माननीय प्रधानमंत्र्यांनी सुरुवात केली। जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, माध्यमिक शिक्षणाधिकारी नीलिमा टाके, क्रीडा अधिकारी नरेश बुंदिले, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोविंद कासट, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू स्वाती बाळापुरे, दीक्षा गायकवाड, मंगेश व्यवहारे आदी यावेळी उपस्थित होते। स्काउट गाईडचे श्रीमती घोम यांच्यासह अनेक क्रीडा प्रशिक्षक, खेळाडू मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। गुरुवारी श्री शिवाजी शिक्षण संस्थेची कार्यकारी निवडणुकीचे मतदान पार पडले। सर्वच पॅनलनी यामध्ये खूप मेहनत घेतली म्हणून या निवडणुकीला चांगलाच रंग चढला होता। विरोधकांपेक्षा आम्ही चांगले कसे याची वाच्यता प्रत्येक उमेदवार करत होता। निवडणुकीची रणधुमाळीला विराम देत बुधवारी मध्यरात्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणीचे निकाल जाहीर झाले। 10 वर्षांपासून शिवाजी शिक्षक कार्यकारिणीत शेळके पॅनलची सत्ता होती, परंतु यावेळी मतदारांनी त्यांना झुगारून वसंतराव धोत्रे समर्थित परिवर्तन पॅनलला घवघवीत यश मिळवून दिले। निकाल जाहीर झाल्यानंतर परिवर्तन पॅनलचे सर्व विजयी उमेदवारांची पंचवटी स्थित पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला हारार्पण केले व विजयाचा आनंद घेतला। शेळके पॅनलने 10 वर्षात केलेल्या चुकांमुळे शिवाजी संस्था डळघाईस आली असून संस्थेची हालत सुधारणे हे आमच्या पुढे आव्हान असल्याचे विजयी उमेदवार बोलत होते। त्यानंतरची भूमिका जी पूर्ण निवडणुकीमध्ये आम्ही विसर्ग करत होतो
की संस्थेमध्ये प्रशासन ही बाब राहिलेली नाही. प्रशासन स्थापन करून व्यवस्थित हे करून संस्थेची प्रगती करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी जे जे काही आवश्यक असेल ते सर्व आम्ही करू. ज्या स्तरावर करायचं असेल त्या सर्व स्तरावर आम्ही निश्चितच करू. आणि जो सन्मान्य सभासदांनी आम्हाला हे काम करण्याची संधी दिली त्यांचे आभार मानत असताना त्यांनी जो विश्वास व्यक्त केला त्या विश्वासाला कुठंही तडा जाऊ देणार नाही अशा प्रकारचा कार्यक्रम अशा प्रकारचं कार्य आमच्याकडून सतत होत राहील. आणि त्यासाठी भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनी आम्हाला आशीर्वाद द्यावे. परमेश्वर आमच्या पाठीशी राहावा अशी परमेश्वरांनी प्रार्थना करतो. आणि आम्ही सातत्याने ही भूमिका मांडली की आम्ही आश्वासनं देऊन त्याला आम्ही खोटं पडायचं नाही. आम्हाला जे काही शक्य असेल ते एक आम्ही समिती गठीत करू. समिती गठीत करून त्या समितीच्या मार्फत जे काही सूचना केल्या जातील नियमात कसं बसवता येईल आणि विद्यमान आजीवन सभासद किंवा न्याय कसा देईल जी अपेक्षित आहे जे अपेक्षित आहे. म्हणजे सभासद कोणीही करा अशी अपेक्षित नाही. सर्व सभासदांची आणि त्याचबरोबर स्वतःच्या पाल्यांची आणि मृत असणाऱ्या सभासदांना कसं सामावून घेता येईल याविषयी आम्ही कारवाई करू. तर बातमीपत्रात वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत रहा व्हीसीएन न्यूज. घरची शान घरचा मान घराकडे तिचे सर्व ध्यान. कोण आहे ती अहो हो कोण आहे ती गृहलक्ष्मी गृहलक्ष्मी. ममते पोटी प्रेमासाठी झटते नेहमी घरच्यासाठी. अहो पण काय केलं तिच्यासाठी. म्हणूनच तर घेऊन आलोय गृहलक्ष्मी. आनंद एका स्त्रीचा. अगं बाई. गृहलक्ष्मी. विदर्भाची गृहलक्ष्मी दिनांक 15 ऑगस्ट पासून आपल्या घरी. GTPL सेट टॉप बॉक्स मध्ये व्हीसीएन न्यूज चॅनल नंबर 72, UCN सेट टॉप बॉक्स मध्ये चॅनल नंबर 81 वर रोज रात्री 8 वाजता व पुन्हा प्रक्षेपण रोज सकाळी 8 वाजता. पाहत रहा गृहलक्ष्मी. विदर्भामधील खवयगिरींचा एकमेव कुकिंग शो. विश्रांतीनंतर मी आशिष पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. वळूयात पुढच्या बातमीपत्राकडे. ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय सोडून बाकी सर्व विभाग उपनगर असलेल्या बडनेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कोंडेश्वर मार्गावर हलवण्यात येण्याचे संकेत बघायला मिळत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयालगत असलेले ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय इथून हलवण्याचा निर्णय सध्या झालेला नाही अशी माहिती मुख्यालय होम DYSP शिरीष राठोड यांनी दिली. अधिक माहिती अनुसार स्थानिक जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात नियंत्रण कक्ष, DSB अपराध शाखा, अकाउंट विभाग, आस्थापना विभाग याचबरोबर बरेच विभाग कार्यान्वित आहेत. परेड ग्राउंड, पोलीस आयुक्त कार्यालयामागे सुद्धा ग्रामीण पोलीसची मोठ्या प्रमाणात जागा आहे. परंतु या जागेची मागणी शहर पोलीसच्या वतीनं एका वर्षा अगोदरपासून होत असल्यामुळे DG कार्यालयाकडून आदेशावर ही जागा शहर पोलीस आयुक्तालयाला देण्यात आली आहे. दुसरीकडे बडनेऱ्यावरून कोंडेश्वरकडे जाणाऱ्या वीट भट्टीची जागा सुद्धा ग्रामीण पोलीस कार्यालयासाठी देण्यात आली आहे. या 22 एकर जमिनीवर सध्या वीट भट्टीचा व्यवसाय जोरात सुरू आहे. वीट भट्टी ठेकेदारांना ही जागा काही काळापुरती देण्यात आली होती. ठेकेदारांनी आपल्या रोजीरोटीचा प्रश्न मांडत ही बाब जिल्हाधिकारी यांच्या समक्ष मांडली, ज्यावर निर्णय ठेकेदारांच्या विरोधात आला. त्यामुळे हा निर्णय विभागीय आयुक्त यांच्याकडे आता प्रलंबित आहे. यावर लवकरच निर्णय येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून निर्णय आल्यानंतर व वीट भट्ट्या हटवल्यानंतर येथे संरक्षण भिंत बांधण्यात येणार आहे व कर्मचाऱ्यांच्या निवासासोबतच अधिकाऱ्यांचे स्वतंत्र निवासस्थान बनवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांद्वारे प्राप्त झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, VCN न्यूज, अमरावती.
नवरात्री निमित्त कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी रात्री शहरांमध्ये नाकाबंदी केली आहे. येत्या नवरात्री करता दर्शनासाठी बाहेर गावावरून मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येत असतात. नवरात्रीचे 9 दिवस अमरावती इथे मोठी गर्दी राहते. त्याचबरोबर शहरात देवींसमोर देखावे पाहण्याकरता महिलांची सायंकाळी गर्दी राहत असते. ठिकठिकाणी गरबा, दांडिया आदींचं आयोजन करण्यात येत असतं. या दरम्यान महिलांचा, तरुणींचाही समावेश असतो. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात उद्भवतो. हीच बाब लक्षात घेता शहरांमध्ये पोलिसांद्वारे चौकाचौकात नाकाबंदी करण्यात येते आहे व कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी सुद्धा घेतल्या जाते आहे. महानगरपालिकेतर्फे ही अंबादेवी एकविरादेवी नवरात्र महोत्सवाकरिता गांधी चौक इथे सायकल स्टँडची व्यवस्था करण्यात आली आहे. राजकमल चौक ते अंबादेवी पर्यंत रोडच्या दुतर्फी रहदारीला त्रास होणार नाही यासाठी 5 बाय 8 फुटाच्या मापाची एकूण 60 दुकाने थाटण्यात येणार आहेत. भाविकांची कुठल्याही प्रकारे गैरसोय होणार नाही याची काळजी तसेच दक्षता यावेळी घेण्यात येणार आहे. भारतीय विद्यार्थी युवा बेरोजगार मोर्चाद्वारे जिल्हा बेरोजगार अधिवेशनाचे 17 सप्टेंबरला भव्य आयोजन दुर्गावती सभागृह, काँग्रेस नगर रोड, अमरावती येथे होणार आहे. देशात मागासवर्गीय बेरोजगारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. बेरोजगारीमुळे तरुण चुकीच्या दिशेने वाटचाल करत आहे. याला कारणीभूत असलेल्या शासनाचे चुकीचे धोरणाविरोधात व तरुणाला मनुवादी व्यवस्थेतून मुक्त करण्यासाठी या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आयोजक विनोद गाडे यांनी दिली आहे. अमरावती जिल्ह्यातील समस्त नागरिकांना सूचित करण्यात येते की दिनांक 17 सप्टेंबर 2017 रोजी अमरावती येथे भारतीय विद्यार्थी मोर्चा, भारतीय बेरोजगार मोर्चा व भारतीय युवा मोर्चा याचे 3रे जिल्हा अधिवेशन अमरावती नगरीमध्ये संपन्न होत आहे. तरी हे विद्यार्थी अधिवेशन विद्यार्थ्यांच्या असंख्य अशा समस्या, विद्यार्थी, युवा आणि बेरोजगार यांच्या असंख्य अशा समस्या आज भारतामध्ये निर्माण झालेल्या आहेत. तर या समस्या विद्यार्थ्यांच्या सोडविण्यासाठी व तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लेवलवर याची चर्चा व्हावी आणि विद्यार्थ्यांच्या समस्या ह्या सोडविण्यात याव्या यासाठी भारतीय विद्यार्थी मोर्चा, भारतीय युवा मोर्चा आणि भारतीय बेरोजगार मोर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये आज काम करते आहे. आणि त्याच्याच प्रीत्यर्थ दिनांक 17 सप्टेंबर 2017 रोजी वार रविवार आणि स्थळ आहे वीरांगना राणी दुर्गावती सभागृह, काँग्रेस नगर रोड, अमरावती येथे याचे 3रे जिल्हा अधिवेशन संपन्न होत आहे. तरी अमरावती जिल्हा युनिटच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांद्वारे अमरावती जिल्ह्यातील समस्त नागरिकांना अशी विनंती आहे आणि आग्रहाची नम्र विनंती आहे की त्यांनी या अधिवेशनाला येऊन हे अधिवेशन संपन्न सक्सेस करावे. जसं 17 तारखेचा जो प्रोग्राम आहे विद्यार्थ्यांसाठी, युवांसाठी आणि बेरोजगारांसाठी, या संधीचा जास्तीत जास्त तरुणांनी उपयोग घेऊन, संधीचा लाभ घेऊन या प्रोग्रामाला उपस्थित राहावे आणि या विद्यार्थी संघटनेला जास्तीत जास्त प्रमाणात जोडून आपल्या समस्या सोडवण्यास या संघटनेमध्ये समावेश व्हावे याचं मी सगळ्या तरुणांना जाहीर आवाहन करतो. तर वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका. बघत रहा VCN न्यूज. नमस्कार.